तर असतं आपल्या भावाच्या लग्नामध्ये विदर्भाचे फेमस ब्लॉगर साक्षीताई आले होते रे बा. आणि चालू लग्नामध्ये आपल्या पोट्टेने तमाशे घेऊन टाकले. म्हटलं की तुम्हाला काय सांगावं. तर काय विषय पब्लिक सगळं सांगतो तोपर्यंत तुमच्या भावाला घ्या एकदा फॉलो करून. तर काय म्हणता पोट्टे जय शिवराय. तर आज तर आपल्या हर्षू दादाचं लग्न होतं रे बा, ते पण कळसगाव मध्ये. आणि कळसगाव मधून ह्या ब्लॉग कोण कोण पाहता एकदा कमेंट बॉक्स मध्ये टाकून देजा. तर पहिले तर आपण आपल्या सगळ्या भावांना भेटून घेतलं आणि लग्न सुरू झाले भाऊ. 1 घंटा अजून टाइम होता राव. आणि त्याच्यात आपल्या रमण भाऊ म्हणे आपल्याला फोटो काढणं शिकव म्हणते राव. आरे टिरवे हेकोळे तेकोळे सगळं फोटो दिले शिकून डायरेक्ट नॉर्दर्वाशी चाललं गेलो. आणि आपल्या हर्षू दादाला भेटून घेतलं. तर मग निघाले भाऊ डायरेक्ट वरात. आणि वरात एवढे खतरनाक ताशे होते राव. आणि तुमचा भाऊ ऐकते का रे बा. मग मी तर नाचलो आणि आपला नॉर्दे काय कमी नाही राव. आणि गप शिट्टे वाजत होता राव. तर नंतर नवरदेव नवरीची काय खतरनाक एंट्री झाली. आणि नंतर लग्नच लागून गेलं. आणि तिथं लग्न लागलं. आणि इथं तर पोट्ट्याचं काय अलग सुरू होतं राव. तर पोट्टे एवढे कुची नाही की डायरेक्ट पॅन्टाला धागात त्याला बांधून. आपल्या विदर्भातली फेमस ब्लॉगर साक्षीताई पण आली होती बरं. ताईनं कॉस्ट्युम घातलं होतं साऊथ इंडियन. एवढा खतरनाक फोटो काढून देवा नाही किंवा विशेष गंभीर करून टाक. मग तुमच्या भावाने हेकोळे तेकोळे आरे तिरे कॅमेऱ्यानं व्हिडिओ काढून टाकले. ताईले तर आपला गॉगल एवढा आवडला होता की डायरेक्ट घेऊनच घेतला ना बा. तर आपल्या पूर्ण प्रेमाच्या पब्लिकला व्हिडिओ घेऊन घेतला. आणि नंतर डायरेक्ट गेलो जेवण करण्यासाठी. एकदम टाईट मध्ये जीवन घेतला. थोड्याच वेळा सुरू झाली भाऊ सप्तपदी. आणि सप्तपदी झाला डायरेक्ट विदाई नव्हता आता. तर भेटून आले मग आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉग मध्ये. सध्या टाटा ना.